ITI विद्यार्थ्याचा चाकून भोसकून खून, आंबेगाव तालुक्यात खळबळ। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोंडवडी येथील ITI मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील विद्यार्थ्यानं चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून घोडेगाव पोलीस प्रकरणाचा तपास करतायत। मिळालेल्या माहितीनुसार सौरभ संतोष साखरे, वय वर्ष 23, राहणार चिंचपूर, तालुका धारूर, जिल्हा बीड, हा गोंडवडी येथील ITI मध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता। काल रात्री सौरभ आणि त्याच्याच वर्गातील एका विद्यार्थी टेरेसवर झोपले असताना त्यावेळी आरोपी विद्यार्थ्यानं धारदार चाकूने सौरभवर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सौरभचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। संबंधित संशयित विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याकडून चौकशी सुरू आहे। खुनामागील नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालं नसून पोलीस विविध अंगांनी तपास करतायत। दरम्यान मृत सौरभ हा बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील रहिवासी असून घटनेची माहिती मिळताच त्याचे नातेवाईक मनसर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले। विद्यार्थ्यांमधील या धक्कादायक घटनेमुळे परिसरात आता हळहळ व्यक्त होत असून तरुणांमध्ये वाढत चाललेल्या हिंसक प्रवृत्तीबाबत ही चिंता व्यक्त केली जाते आहे।